सोलापूर महापालिकेची मार्च महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता होणार आहे। सोलापूर महापालिकेच्या मार्च महिन्यातील सर्वसाधारण सभेसाठी पुरवणी अजेंडा प्रसिद्ध झाला असून विविध विकास कामे, पुतळे उभारणी, पाणी पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन आदी महत्त्वाचे प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात येणार आहेत। महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा शुक्रवारी 20 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता होणार आहे। अजेंड्यात माता जिजाऊ, वीरांगना राणी अवंतीबाई लोधी तसंच माजी महापौर महेश कोठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणीचे प्रस्ताव समाविष्ट आहेत। शहरातील विविध ठिकाणी हे पुतळे उभारण्याबाबत नगरसेवकांनी स्वतंत्र प्रस्ताव सादर केले आहेत। तसंच लिंगायत स्मशानभूमीच्या देखभालीचं काम सिद्धेश्वर देवस्थानाकडे सोपवण्याचा प्रस्तावही सभेत चर्चेला येणार आहे। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये उंच पाणी साठवण टाकी उभारण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे। वाढती लोकसंख्या आणि अपुरा पाणी पुरवठा लक्षात घेता हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे। याशिवाय प्रभाग 21 मधील महाराणा प्रताप झोपडपट्टीतील रहिवाशांना न्यायालयाच्या आदेशानुसार घरे बांधून देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे। शहराच्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी स्वतंत्र वेबसाईट, माहिती फलक, QR कोडसह डिजिटल बोर्ड आणि विशेष बस सेवा सुरू करण्याची मागणीही अजेंड्यात आहे। तसंच डीमार्ट ते विजापूर हायवे रस्त्याच्या कामातील अनियमिततेची चौकशी आणि डांबरीकरणाची मागणी करण्यात आली आहे। मनीष केत आणि सारिका खजुर्गी यांनी सोलापूर शहरातील धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राबाबत महापालिकेनं स्वतंत्र वेबसाईट काढावी यासह इतर मुद्द्यांबाबत प्रस्ताव ठेवला आहे। धार्मिक स्थळं आणि पर्यटनाबाबत शहरात ठिकठिकाणी माहिती फलक तयार करावेत आणि सोलापूर विमानतळ, ST स्टँड, रेल्वे स्टेशन अशा महत्त्वाच्या ठिकाणी ते लावण्यात यावेत। तसंच या ठिकाणांचं अंतर आणि डिजिटल माहितीसाठी QR कोडसह डिजिटल बोर्ड उभारावेत। धार्मिक स्थळं आणि महत्त्वाची ठिकाणं दाखवण्यासाठी परिवहन विभागाकडून स्वतंत्र बस सेवा उपलब्ध करावी असं प्रस्तावात म्हटलं आहे। दरम्यान छत्रपती संभाजी तलावातील 18 कोटींच्या विकास कामांची चौकशी करण्याचा आणि अक्कलकोट रोडवरील अपघात टाळण्यासाठी लोखंडी पादचारी पूल उभारण्याचा प्रस्तावही सभेपुढे ठेवण्यात आला आहे।